हॅलो, हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे ना, की आपली रेसिपी आहे जी स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. आणि रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. तर आज मी तुमच्यासाठी मस्त अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. आणि हो, तुम्ही तर ओळखलेच असेल, की मी आज काय बनवत आहे. तर आज मी मस्त रेसिपी तुमच्यासाठी एक न्यू रेसिपी आणलेली आहे. तर मग वेळ न घालवता चला तर मग आपल्या रेसिपी आता आपण स्टार्ट करूया. आज आपल्या रेसिपीमध्ये आहे खिमा. तर तुम्ही म्हणत असाल, की खिमा मटणाचा, चिकनचा, कशाचा? तर मी दोन्हीही बनवणार नाही. तर मी सोयाबीनपासून खिमा तयार करणार आहे. तर ती रेसिपी कशी? तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरच कळेल. चला तर मग पूर्ण व्हिडिओ स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा आणि आपली रेसिपी आता आपण स्टार्ट करूया. तर तुम्ही इथं पाहिलं असेल, की सर्वात आधी मी काही म्हणजे जवळपास 1 वाटी सोयाबीन घेतलेलं आहे आणि जर सोयाबीन तुमच्याकडे आहे ना सोयाबीनचे जे क्रश म्हणजे नाही का छोटे-छोटे तुकडे वगैरे मिळत असेल मार्केटमध्ये तुम्ही ते घेऊ शकता. आपल्याकडे तर इथं काही मिळणार नाही. तर मी काय केले मग चला डोकं लावलेलं आहे थोडंफार. तर मी काय केले सोयाबीनला जे आहे ना तर भिजून घेतले आणि त्याच्यानंतर त्याचं पाणी काढून घेतले आणि मिक्सरमध्ये थोडंसं अबड म्हणले तरी हरकत नाही. मोठे-मोठे असे ठेवलेले आहे आणि त्याला ना बारीक करून घेतल्याच्या नंतर तुम्ही तर पाहत आहे, की आपण काय केले एक कढई घेतली. कढईमध्ये थोडंसं आणि आपली रेसिपी आहे ना, तेल आणि तुपातली आहेत बरं का. इथे मी काय केले 2 चमचे इथं मी घेतलेला आहे साजूक तूप. त्याच्यासोबतच मी काय केले 3 ते 4 चमचे आहे ना, तर ते काय केले ऑइल घेतलेलं आहे. तर तुम्ही म्हणजे तुम्हाला जर फक्त तुपामध्ये बनवायचे असेल, तर तुम्ही तुपामध्ये बनवू शकता किंवा तेलामध्ये पण बनवू शकता. कारण तुपामध्ये काय होतं, की थोडंसं तूप टाकलं ना, की भाजी खूप छान बनते बरं का. त्यासाठी मी काय केले, तर थोडासा तुपाचा वापर केलेला आहे आणि त्याच तुपामध्ये 2 तमालपत्र आणि एक म्हणजे दालचिनीचा एक तुकडा ॲड केलेला आहे. दालचिनी ॲड केल्याच्या नंतर तेल चांगलं तापलेलं आहे ना, तर त्याच्यासोबतच मी जिरा ॲड केला. जिरा पण आपला चांगल्यापैकी लाल झाल्यानंतर मी काय केले, 2 मोठे कांदे ते म्हणजे चॉप करून घेतलेत आणि ते कांदे आहे ना, आपण काय केलं लाईट गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घेतले आणि त्याच्यासोबतच 2 टोमॅटो घेतलेत आणि ते पण मी एकदम बारीक असं चॉप करून घेतले आहेत आणि तिथं तुम्ही पाहू शकता, आपला जे कांदा आणि टोमॅटो आहे ना, तो चांगल्यापैकी एकदम मस्तपैकी एक सॉफ्ट झालेला आहे. म्हणजे जेणेकरून एकदम जे आहे ना, तर त्याचा पूर्ण असं मेल्ट झाले तेलामध्ये आणि कांदा आणि टोमॅटो आपला आहे ना, तर चांगल्यापैकी तेलामध्ये फ्राय झालाय. त्याच्यासोबतच मी काय केले, 1 चमचा इथे घेतलेला आहे लसणाची पेस्ट आणि त्याच्यासोबतच आणि आणखीन आहे ना, 1 चमचा घेतलेला आहे लसणाची पेस्ट. आता हे काय करायचंय, तुम्हाला तर माहितीच आहे मी दरवेळेस काय करते. इथे मी चांगल्यापैकी तेलामध्ये फ्राय करून घेत आहे, जेणेकरून आल्याची आणि लसणाची पेस्टची जी कच्चापणा आहे ना, ते पूर्ण निघून जाईल आणि थोडासा त्याला हलकासा आहे ना, लाईट गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. तर आपला जे कांदा, टोमॅटो, आलं लसणाची पेस्ट आहे ना, तर तेलामध्ये चांगले तळून झालेले आहेत. आपण त्याच्यासोबतच काय करतोय, जे आपण सोयाबीन आहे ना, आपण मिक्सरमध्ये बारीक करून म्हणजे बारीक खूप बारीक नाही बरं का, तुम्ही तर पाहू शकता कशाप्रकारे मी ह्याचा खिमा तयार करून घेतलाय. आता त्याच्यामध्ये आपल्या कांदा, टोमॅटोमध्ये ॲड केलाय आणि त्याच्यासोबतच आहे ना, थोडंसं मी काय केले, चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे. तर जेणेकरून मस्त आपण त्या म्हणजे खिम्याला ना व्यवस्थित असं बसेल आणि टेस्ट छान येईल. त्यासाठी मी काय केले इथं मीठ ॲड केलेलं आहे आणि आता काय करायचं ह्याला चांगल्यापैकी आपल्याला ना म्हणजे मिश्रण एकसारखं करून घ्यायचंय. आता मी इथे घेतलेली आहे थोडीशी हळद आणि हळद टाकल्याच्या नंतर आहे ना लाल तिखट म्हणजे काश्मीरी लाल तिखट 1 चमचा घेतलेला आहे बरं का. आणि आता आपण काय करूया आपले बेसिक मसाले, काही नाही बरं का. चिकन मसाला 1 चमचा घेतलेला आहे आणि थोडासा मटण मसाला 1 चमचा. आता काय करायचं हे पूर्ण मिश्रण जे आहे ना, ते आपण एकसारखं करून घेऊया. म्हणजे जेणेकरून जे आपल्या खिम्याला आहे ते व्यवस्थित मसाला बसेल, तर पूर्ण एकसारखं करून घ्यायचं. डायरेक्टली पाणी टाकायचं नाहीये. आता हा मसाला जे आहे ना, तर आपण त्याला तुपामध्ये काय करायचंय म्हणजे खिमा जे आहे ना, आतून जवळपास 5 ते 6 मिनिटं मी कंटिन्यू ह्याला म्हणजे हात असं चालवत राहिलेला आहे. की जेणेकरून आपला जे खिमा आहे ते चांगल्यापैकी मसाल्यामध्ये भाजल्या गेल्या म्हणजे
भाजल्या गेल्या जाईल आणि तुम्ही इथं पाहू शकता पूर्ण आपला जे खिमा आहे ना भाजल्याच्या नंतरच मी इथं पाणी लागेल तसं टाकलेलं आहे आणि हो, आपल्याला खिमा म्हणलं तर फक्त रबरबीत असा असतो ना, मग काय करायचं पाण्याचा जास्त वापर करायचा नाहीये. तुम्ही इथं पाहू शकता मी कशाप्रकारे पाण्याचा वापर केलेला आहे. तर थोडं आणखीन टाकलं, नंतर थोडंसं पाणी कमी पडलं परत कारण जे खिमा आहे ना सोयाबीनचा त्याला शिजायला तर वेळ लागेल ना, त्यासाठी मी काय केले थोडंसं आणखीन पाण्याचा इथं वापर केला आणि नंतर एक मिश्रण एकसारखं केल्याच्या नंतर जवळपास 15 मिनिटं मी ह्याला झाकून ठेवलेलं आहे. आणि तुम्ही इथं पाहू शकता 15 मिनिटाच्या नंतर झाकण उघडून पाहिलं तर त्याला पूर्ण तेल सुटलेलं आहे. आणखीन काय झालेलं नाही बरं का. तर इथं मी काय केलं 2 हिरवी मिरची आहे ना त्याला मधोमध कट करून घेतलीये. थोडीशी मी काय केली कोथिंबीर इथं ना आहे ना तर कोथिंबीर शिवाय तर माझी रेसिपी कंप्लीट होतच नाही बरं का. तर इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतली. तुम्ही स्किप करून आहे ना फक्त काय करा कसुरी मेथी जी आहे ना ती इथे ॲड करू शकता. मी दोन्ही इथे ॲड केलेलं आहे कारण मला कोथिंबीर शिवाय अजिबात रेसिपी आवडत नाही. तिथे मी तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे आपली जी खिमा आहे ना खूप म्हणजे सुंदर दिसत आहे का नाही बरं का. इथे मी काय केले कसुरी मेथी आहे ना ती इथे थोडीशी ॲड केली. आता परत काय करायचं एकसारखं मिश्रण तयार करून घ्यायचे आणि जेणेकरून काय करायचं थोडंसं आपल्याला अजून आटून घ्यायचं की पूर्ण असं तेल सुटेपर्यंत आपला हा जे आहे ना खिमा चांगल्यापैकी भाजला गेला पाहिजे म्हणजे शिजला पण पाहिजे. शिजायला काही वेळ लागत नाही तुम्हाला तर माहिती पण जेणेकरून होईल तेवढे टेस्ट कशी येईल ते आपल्याला बघायचं आहे. तर आपल्याला काय करायचं थोडंसं आटून घेतलं ना तर खूप मस्त आपला खिमा तयार होतो. तुम्ही पाहू शकता परत 5 ते 6 मिनिटं ह्याला झाकून ठेवलं होतं कमी गॅसवरती आणि फायनली आपला जे आहे ना खिमा एकदम मस्त असं झालेला आहे. बघताच तोंडाला पाणी सुटेल असा खिमा तयार झालेला आहे. आणि हो, कोणाला वाटते का सांगा फक्त मला, की हा सोयाबीनचा खिमा नाहीये म्हणून की चिकन वगैरे, मटण वगैरेचा म्हणून आहे, असं दिसतंय का नाही? हो, खरंच ही रेसिपी ना खूप छान बनते बरं का. नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ही बघा मस्त आपला खिमा झालेला आहे. पण आता तुम्ही म्हणत असाल ना, तर हे कशासोबत खायचे? पाव पावासोबत किंवा चपातीसोबत तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता. पण इथं मी पाव मागवले होते. तर ती पण रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे. तर तवा चांगला तापलेला आहे आणि त्याच्यावरती काय केले, बटर जे आहे ना, तर थोडंसं मी ॲड केले आणि ते काय करायचंय पूर्ण तव्याला लावून घ्यायचे, जेणेकरून आपले जे पाव आहे ना, ते चांगल्यापैकी म्हणजे क्रश होतील. क्रश म्हणजे कसं, की एकदम कुरकुरीत होतील बरं का. तर आता हे काय केलं तुम्ही तर पाहू शकता. आपलं जे बटर आहे ते सगळीकडनं लावून घेतले. आता त्याच्यावरती ना थोडीशी जी कोथिंबीर आहे, ती मी ॲड करते, जेणेकरून आपल्या जे पाव आहेत ना, तर पावाला खूप असं सुंदर लूक येईल. तर तुम्ही तर पाहू शकता. आता मी काय केले काश्मीरी लाल तिखट जे आहे ना, ते थोडंसं ॲड केलेलं आहे, की पावाला आणखीन छान टेस्ट येते. ते तर तुम्हाला माहितीच आहे, की अशा म्हणजे मसाले पाव वगैरे जर बनवले तर खूप छान लागतात असं कोणतीही रेसिपी सोबत खायला. तिथं तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे मी पाव मधोमध कट करून घेतलेला आहे आणि त्याच्या ना दोन्ही साइड मी असे म्हणजे फ्राय करून घेतलेले आहे तव्यावरती तुम्ही तर पाहू शकता. आता हे तुम्ही कशासोबत पण असं तुम्ही चहाबरोबर सोबत म्हणलं ना, तरी खाऊ शकता एकदम मस्त. तर फायनली आपले पाव जे आहे ते पण कडक असे झालेले आहे आणि फायनली माझी जी आहे ना सोयाबीन रेसिपी ती पण एकदम कंप्लीट झालेली आहे. झणझणीत मसालेदार खूप छान अशी आपली रेसिपी झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हो, ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आणि हो, आपल्या चॅनलला असंच सपोर्ट करत राहा, की जेणेकरून माझ्या चॅनलला जेवढं होईल तेवढं शेअर करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. तोपर्यंत काळजी घ्या.